मुंबईतल्या तापमानामध्ये आजपासून घट होण्याचा अंदाज आहे। उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना त्याच्यामुळे दिलासा मिळणार आहे। कमाल तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होणार असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 33.9 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। त्यामुळे 36 आणि 37 अंशांवर गेलेलं तापमान आता थेट 33 अंशांवर आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर उपनगरामध्ये उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते। मात्र आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार ही उष्णता जी आहे ती कमी होणार आहे आणि यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर वातावरणामध्ये होणाऱ्या या बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना उकाड्याचा त्रास हा सहन करावा लागत होता। मात्र आता आजपासून मुंबईतला उकाडा हा कमी होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे उकाड्यातून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। तापमानात आजपासून घट होणार आहे। मागील 2 ते 3 दिवसांपासून मुंबईतील तापमान हे वाढत होतं, मात्र आता त्यामध्ये घट व्हायला आजपासून सुरुवात होणार आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 33.9 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। पावसाचा अंदाज सुद्धा राज्यामध्ये हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं तर नांदेड असेल, लातूर, धाराशिव भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता ही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर हे उकाड्याने हैराण होते, मात्र आता या बातमीमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे। कारण की उकाडा जो वाढलेला किंवा उष्णता जी वाढली होती ती आता आजपासून त्यामध्ये घट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।